1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय हा लागू होणार की मुदतवाढ मिळणार याचा निर्णय उद्या होणार आहे। राज्यात 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी नाही आली तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतला। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी विरोध दर्शवल्यानंतर या संदर्भात परिवहन विभागाची बैठक झाली। या बैठकीत रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली। यावर मंत्री प्रताप सरनाईकांनी भूमिका स्पष्ट केली असून मुदतवाढ देण्याची तयारी आहे, पण मराठी बोलणार नाही, ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला। तसंच ही मुदतवाढ किती द्यायची या संदर्भात उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल। मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। मराठी भाषा शिकण्याची डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षानं पुढे ढकलावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। तर वेळ वाढवून द्या पण तारीख जाहीर करा असं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय। जेव्हा 1 मेच्या डेडलाईन आहे त्याला ज्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। माझं म्हणणं आहे निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।